रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। विधानसभेसाठी मतदान होतंय। महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक भारतीय जनता पार्टी महायुतीचा प्रमुख घटक म्हणून लढवते आहे। विधानसभेमध्ये उदयजी सामंत यांना महायुतीची उमेदवारी इथे मिळालेली आहे, ही आता सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे। आपण जो प्रश्न विचारलात त्याच्यावरच थेट येतो। भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून पूर्णांशाने महायुतीच्या पाठीशी, उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। भारतीय जनता पार्टीचं संघटन, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीच्या जे कार्यकर्ते हे सर्वजण महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पूर्णांशाने कार्यरत झालेले आहेत। आता व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशी म्हण आहे। सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाप्रमाणे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प घेतलेला आहे। जिल्ह्याचे मार्गदर्शक रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी वेळोवेळी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या शंका निरसन केलेले आहेत आणि आता एक दिलाने सर्व कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारासाठी कार्यरत झालेले आपल्याला पाहायला मिळतील। आत्ताच्या स्थितीमध्ये सर्व वरिष्ठ भाजपचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। जे आत्ता नाहीये तिथे ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारा मोहिमेमध्ये गेलेले आहेत। बाबासाहेब परुळेकर आहेत, शिल्पाताई आहेत, पाटणे साहेब आहेत, शहराध्यक्षही आहेत, सरचिटणीस आहेत, उमेश कुलकर्णी आहेत। या प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत। 2 दिवस सातत्याने बाबासाहेब परुळेकर, शिल्पाताई पटवर्धन, नाना शिंदे हे पावस भागात फिरतायत। मुन्ना चवंडे, अण्णा करमरकर, उमेश कुलकर्णी हे मालगुणपासून वाटतपर्यंत फिरतायत। दत्ता देसाई हेही आपल्या करबुडा गटामध्ये फिरतायत। त्यामुळे या मतदारसंघात बहुतांशी ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रकर्षाने आणि प्रामुख्याने युतीला विजयी करण्याच्या दृष्टीने कार्यरत आहेत। त्यामुळे असं कुठचंही वातावरण हे दिसत नाही की भाजपचे कार्यकर्ते सक्रिय नाहीत। काही प्रमुख पदाधिकारी सुद्धा उघडपणे काम करतात। एक लक्षात ज्या वेळेला असं लक्षात येईल, मी म्हटलं व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं असू शकतं, पण मुळात भारतीय जनता पार्टी हा भावनेवर चालणारा पक्ष नाही, कर्तृत्व श्रेष्ठ मानून काम करणारा पक्ष आणि त्या कार्यकर्त्यांची फळी भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणावर आहे। हा संस्कार भारतीय जनता पार्टीवर आहे। एकदा पक्षाने निर्णय घेतला की त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे कार्यकर्त्याचं कर्तव्य ठरतं आणि हे कर्तव्य पार पाडण्यात मला वाटत नाही कुठचाही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी कसूर करेल। ही विरोधी पक्षाच्या विरुद्ध पार्टीची एक मोडस ऑपरेंडी आहे आणि तीच मोडस ऑपरेंडी याही निवडणुकीला खेळण्याचा प्रयत्न विरोधी पार्टीने केला आहे। म्हणजे आम्हाला भाजपच्या लोकांचा आतून पाठिंबा आहे, ते आम्हाला सपोर्ट करणार आहेत असा एक नॅरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न झाला आणि कदाचित आपल्यामध्ये प्रश्नोत्तरावरून मला वाटतं की हा आपल्यापर्यंत पण पर्क्युलेट झाला आहे, पण तो क्लिअर कट सांगितलं पाहिजे की असा कुठलाही नॅरेटिव्ह भाजपकडे आलेला नाही आणि भाजप त्याला सपोर्ट करणार नाही। आणि म्हणूनच कालपासून आम्ही तालुक्यामध्ये जाहीरपणे सर्व तालुक्यामध्ये फिरायला सुरुवात केली। काल पावसगट अर्धा झाला, आज रत्नागिरी शहरामध्ये फिरले आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सभा होता त्या ठिकाणी जाऊन आम्ही प्रचार केला आहे। हळूहळू तो पर्क्युलेट आले 2-3 दिवस जातील। त्यामुळे फेक नॅरेटिव्हला उत्तर देणं ही एक महत्त्वाची गोष्ट जी मी सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही सुरू केलेली आहे। फेक नॅरेटिव्ह म्हणजे भाजपची लोक येत नाहीत, ते बाजूला राहिलेले चुपेन, त्यांचा उमेदवार त्यांच्या पूर्वीच्या पक्षाचा असल्यामुळे त्याला पाठिंबा आहे असं सांगणाऱ्या लोकांच्याकडनं तक्रारी आल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट करावी म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम सुरू केलेली आहे। तेव्हा बाळमानेला आमच्या पक्षात असताना तिकीट मिळालं म्हणून आम्ही प्रयत्न केले, ते नाही म्हटल्यानंतर आता ते आमच्या विचारधारेच्या विरोधात आहेत म्हटल्यानंतर विरोध करणं हे आमचं काम आहे आणि मला वाटतं ह्या मी स्पष्टपणे याचा उल्लेख जाहीरपणे केलेला आहे। आणि तरी सुद्धा काही लोकांचा भ्रम करायचा प्रयत्न जर लोकांचा विरोधी पार्टीचा चालू असेल संभ्रम की बाळमाने आपल्याच तुमचे असले तरी आम्हाला मतं देणार आहे, तर भ्रम जनतेचा दूर करावा आणि द्विधावस्था जी मतदारांच्या मनात येण्याचा प्रयत्न केला जातोय ती रद्द करावी यासाठी आम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।